ज्ञानेश्वरी पठण अध्याय 14 ओव्या 201 ते 225 श्लोक 11 ते 15। याची गा परिपाठी सत्वतमा ते पोटी घालुनी जेव्हा उठी रजोगुण तेव्हा कर्मा वाचुनी काही आन गोमटे नाही ऐसे मनी देही देहा राजू। त्रिगुणवृद्धी निरूपण ती श्लोकी सांगितले जाण आता सत्वादी वृद्धी लक्षण सादर पर्येसी। सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विरुद्धिं सत्वमित्युत। लोभ प्रवृत्तिरारंभक कर्मणामशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ। अप्रकाश प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन। यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देभृत तदोत्तमविदान् लोका नमलान् प्रतिपद्यते। रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगिषु जायते तथा प्रलीनस्तुमसि मूढो योनिषु जायते। पैरजत्तम विजये सत्वगादेहि ये वाढता चिन्हे तिये ऐसे होती। जे प्रज्ञा आतुलीकडे न समाती बाहेरी ओसंडे वसंती पद्मकंडे द्रुती जैसी। सर्व इंद्रियांच्या अंगणी विवेक करीत रावणी साचेची करचरणी होती डोळे। राजहंसा पुढे चातूचे आगरडे तोडीत जेवी झगडे शिरोनियाचे। तेवी दोषा दोष विवेकी इंद्रियेची होती पारखी। नियमो बारे पायकी ओळगे तै ना ऐकणे ते कानची वाळी न पाहणे ते दिठीची गाळी। अवाचा ते टाळी जिभची गा वाती पुढा जैसे पळो लगे काळवसे। निषिद्ध इंद्रियास तैसे समोर नोहे धार धूर काळे महानदी उचंबळे तैसे बुद्धी पगळे शास्त्र जाती। आगा पुनवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी। ज्ञानी वृत्ती तैसी फाके सैंघ वासना एकवटे प्रवृत्ती ओहटे मानस विटे विषयावरी। एव सत्व वाढे तैहे चिन्ह पुढे आणि निधनही घडे तेव्हाची जरी। का पाहलेनी सुयाणे झाले या परगुणे
पडियंते पाहुणे स्वर्गवनिया। तरी जैसीची घरीची संपत्ती आणि तैसीची औदार्य धैर्य वृत्ती। मा परतत्रा आणि कीर्ती का नोहावे। मग गोमटेया तया जावळी असे धनंजया। तेवी सत्वी जाणे देहा के आथी ग्या। जे स्वगुणी उद्बहट घेऊनी सत्व चोखट। निगे सांडोनी कोपट भोगक्षम हे। अवतटे ऐसा जो जाये तो सत्वाचाची नवा होये। किंबहुना जन्मला हे ज्ञानिया माझी। सांगपा धनुर्धरा रावरायपणे डोंगरा। गेलिया अपुरा होय काई। नातरी येथीचा दिवा नेलिया सेजिया गावा। तो तेथे तरी पांडवा दीपचिके। तैसी ते सत्वशुद्धी आगळी ज्ञानेसी वृद्धी। तरंगावो लागे बुद्धी विवेकावरी। पै महदादी परिपाठी विचारूनी शेवटी। विचार सकट पोटी जिरोनी जाये। 36 37 24 25 तिन्ही नुरोनी स्वभावे। चतुर्थ जे ऐसे सर्व जे सर्वोत्तम। झाले जया सुगम तया सवे निरुपम। लाहे देह रामकृष्ण हरी।